नमस्कार, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे हा कर्मचारी 2016 पासून दुर्लक्षित राहिलेला आहे। हा कर्मचारी ऊन, पाऊस, थंडी, वारा, दिवसेंदिवस खिळखिळ होत चाललेल्या गाड्या या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता नागरिकांना सुरक्षित वाहतूक सेवा देण्याचं काम करीत असतो। अनेक वेळा आंदोलन, संप करूनही शासनाने फक्त आश्वासन देत या कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे। तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा मिळालेला आहे, मात्र महाराष्ट्र राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना हा दर्जा देण्यास शासन चालढकलपणा करीत आहे, असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे। नैसर्गिक आपत्ती काळात हा कर्मचारी अहोरात्र काम करीत असतो। निवडणूक काळात मतपेट्या पोहोचविणे, मतदान केंद्रावरून कर्मचाऱ्यांना ने-आण करणे या सर्व गोष्टी हा कर्मचारी करीत असतो। मग या कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय का? कोरोना काळात परराज्यात जाऊन नागरिकांना सुखरूप पोहोचविले। सुखरूप पोहोचविण्याची सेवा करूनही एसटी कर्मचारी हक्काच्या मागण्यापासून वंचित राहिला आहे। शासनाने अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, आशा सेविका यांच्या मानधनात वाढ दिली, याचे स्वागत आहे, मात्र एसटी कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे। मित्रांनो, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रायगड जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता आणि याबाबत जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी किशन जावळे यांना याबाबत निवेदन दिले होते। परंतु लोकसभा आचारसंहिता 6 जूनला संपत असल्यामुळे 7 जूनला या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडू अशी ग्वाही जिल्हा अधिकारी किशन जावळे यांनी दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी बहिष्कार मागे घेतला आहे। तर मित्रहो, इथंच थांबतो। जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन। तोपर्यंत नमस्कार।